समृद्ध मार्गदर्शक योगी विजय पवार. रजिस्टर नाव. नमस्ते. मी सतीश देशमुख, राहणार बदलापूर. तर तिथे मी सरांचं थर्ड आय प्रोग्राम अटेंड केला. तर मला खूप फ्रेश वाटत आहे. त्यामुळे सरांनी खूप आमच्याकडून मेडिटेशन करून घेतलं आणि त्राटक पण स्वतः त्यावर खूप पर्सनली आमच्यावर लक्ष दिलं आणि त्यातून आम्हाला वैयक्तिक पण खूप पर्सनली काही गोष्टी त्यातून शिकवल्या त्यांनी. म्हणजे आपण स्वतःवर कसं लक्ष द्यायचं किंवा आपल्या व्यवहारामध्ये, रोजच्या दैनंदिन व्यवहारामध्ये आपण काय चुका करतो किंवा कुटुंबामध्ये वावरताना आपण कुठल्या गोष्टी आपण फॉलो केल्या पाहिजेत किंवा ऍक्च्युली पर्सनल गोष्टी पण त्यांनी बऱ्याच शिकवल्या ज्या अपेक्षित नव्हत्या किंवा आपण त्या गोष्टी अशी चर्चा करायला आपण अस्पृश्य मानतो. पण ज्या गोष्टींची चर्चा होत नाही त्याचं ऍक्च्युली आपल्याला नॉलेज नसतं किंवा आपलं मनच संकुचित असतंय. पण त्यांनी त्या पण गोष्टी खूप सांगितल्या म्हणजे नवरा बायको यांचं रिलेशन पण कसं त्यातून त्या त्या गोष्टीकडे आपण आध्यात्मिक दृष्टीने कसं बघू शकतो. त्यामुळे खूप आपलं विचार व्यापक होत जातात आणि माणसाला जगण्यामध्ये आपला एक कॉन्शियसपणा येतो. का आपण खूप जागरूकपणे छोट्या-छोट्या गोष्टी बोलल्या पाहिजेत. उदाहरणार्थ आपण निगेटिव्ह सहज बोलतो, तर त्याचा इफेक्ट आपल्या पुढच्या लाईफवर कसा होतो किंवा आपल्याकडे ट्रिगर असतात आपले किंवा आपल्याला आपल्यामध्ये मीपणा, अहमपणा असतो, पण आपण तो कधी स्वीकारतच नाही. आणि आपल्या सरांनी आम्हाला ते लिहायला पण सांगितलं होतं, की तुम्हाला कुठल्या गोष्टीमुळे ट्रिगर होता तुम्ही किंवा तुम्हाला असा राग येतो. पण याचं कधी आपण आत्मचिंतन करत नाही. पण सर ॲक्चुअली एक दिवस आधी आम्हाला तो अभ्यासच द्यायचे किंवा देत होते किंवा देत आहेत. आणि त्याचा आपण विचार करायचा, की बाबा मला माझा मीपणा कशातून दुखावला जातो. म्हणजे थोडक्यात आपण जसं स्वतःला आरशामध्ये बघतो, तसं आपण त्या विचारांमध्ये आपण आत्मचिंतन करून आपण त्या आरशामध्ये बघत असतो. आपण बाबा मला माझ्यामध्ये काय चुका आहेत. या चुका आपण कधी आयुष्यभर कधीच बघत नाही किंवा अशा प्रकारचा वेगळ्या प्रकारचा अभ्यास होतो. तेव्हा आपण त्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करतो. कारण जेव्हा आपण एखादी गोष्ट स्वीकारू, एक्सेप्ट करू, तेव्हाच आपण ती सुधारणार आहोत ना. त्यामुळे खूप चांगला अनुभव आला आणि मेंटली पण खूप फ्रेश वाटतंय आणि थर्ड आयमध्ये खूप म्हणजे चांगले अनुभव येत आहेत. पॉझिटिव्हिटी वाटते. पुढच्या आयुष्य कधी-कधी आपण आयुष्यामध्ये खूप कन्फ्यूज असतो किंवा आहोत. तर त्यामुळे थर्ड आयचा प्रोग्राम केला तर आपण एकदम कॉन्फिडंट होतो. आपल्याला काय करायचे, काय पाहिजे, काय नको हे आपल्याला समजायला लागतंय किंवा आपण काय बोललं पाहिजे जेणेकरून त्याचा आपल्यावर काय इफेक्ट होऊ शकतो, हे पण आपल्याला समजायला लागतंय. तर धन्यवाद सर.